नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यातील एका अशा गुंतागुंतींच्या रहस्याबद्दल आज आपण बोलणार आहोत, जे प्रत्येक स्त्रीला कधी ना कधी आतून त्रास देतं किंवा गोंधळात पाडतं. तुम्ही कधी विचार केला आहे का, ज्या पुरुषासाठी तुम्ही तुमचे सर्वस्व पणाला लावता, त्याला वेळ देता, त्याची काळजी घेता, त्याला जपण्याचा प्रयत्न करता, तो तुम्हाला जास्त दुर्लक्ष का करतो? पण ज्या क्षणी तुम्ही त्याला विसरून तुमच्या आयुष्यात पुढे जाता, तेव्हा अचानक तो तुमच्याकडे परत का येतो? ऐकायला ही कोणत्याही प्रेमकथेच्या नियमाच्या अगदी उलट वाटेल, नाही का? तुम्ही त्याच्या मागे वेड्यासारखं धावता, प्रत्येक मेसेजचा लगेच रिप्लाय देता, तुमची स्वतःची कामं सोडून त्याला वेळ देता, पण तुमची ही जास्त उपलब्धता त्याच्या नजरेत तुमची किंमत का कमी करते? आणि याच्या अगदी उलट, ज्या दिवशी तुम्ही ठरवता की बस आता खूप झालं आणि तुमच्या करिअर, शरीर आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुमच्यात असं काय बदलतं की तो तुम्हाला हाय मेसेज पाठवून पुन्हा तुमच्या आयुष्यात डोकावू लागतो? हा केवळ योगायोग नाही मैत्रिणींनो, यामागे प्रेम, भावनिक गुंतागुंत किंवा नियती नाही. यामागे आहे मानवी आकर्षणाचं एक मूलभूत आणि अतिशय शक्तिशाली मानसशास्त्र. आज आपण त्या अदृश्य धाग्याबद्दल बोलणार आहोत, जो पुरुष आणि स्त्री यांच्यातील शक्तीचं संतुलन ठरवतो. पुरुष स्त्रियांमध्ये नेमकं काय शोधत असतात? ते कोणतं बटन आहे जे दाबल्यावर पुरुषाची तुमच्यातील आवड पुन्हा जागृत होते आणि तुम्ही त्याला नको असतानाही तो तुमच्याकडे का परत येतो? आज आपण त्या कटू सत्याचा सामना करणार आहोत, जिथे तुमचा दृष्टिकोन तुमची किंमत आणि तुमची ताकद ठरवतो. सोडून देणं हा कुठला खेळ किंवा चालाकी नाहीये, तर तो एक अचूक मानसिक आणि भावनिक डाव आहे, जो तुम्हाला त्या उच्च मूल्यवान स्त्रीमध्ये बदलतो, जी कुणाचाही पाठलाग न करता फक्त स्वतःच्या अस्तित्वानेच आदर आणि लक्ष मिळवते. जर तुम्ही वारंवार दुबळे आणि हताश वाटून थकला असाल आणि तुम्हाला ती चुंबकीय स्त्री बनायचं असेल, ज्याला सोडून जाण्याचा विचारही कोणताही पुरुष पुन्हा करणार नाही, तर तुमची काही मिनिटं तुमच्यासाठी गेम चेंजर ठरतील. कारण यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही त्याचा पाठलाग करणं बंद करता, तेव्हाच पुरुष खऱ्या अर्थाने तुमच्याकडे का परत येतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमची ताकद पुन्हा कधीच गमावणार नाही. चला तर मग त्या रहस्याच्या पडद्यामागे डोकावून पाहूया. आता आपण त्या रहस्याच्या पहिल्या पायरीकडे वळूया. मैत्रिणींनो, जी गोष्ट तुमच्या मनात सतत घर करून राहते, ती म्हणजे तो माझी कदर का नाही करत? याचं उत्तर तुमच्या पाठलागात नाही, तर तुमच्या स्वतःच्या मूल्याच्या गणितात दडलेलं आहे. विचार करा, जेव्हा तुम्ही त्याला तुमच्या आयुष्यात सर्वस्व बनवता, तेव्हा नकळत तुम्ही एक संदेश देत असता, माझं स्वतःचं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. तुम्ही त्याला इतकं जास्त महत्त्व देता की तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाची किंमत त्याच्या नजरेत शून्य होऊन जाते. हा निसर्गाचा नियम आहे. पुरुषाला जी गोष्ट सहज आणि विनामूल्य मिळते, तीच मूल्य त्याच्यासाठी हळूहळू संपत जातं. जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी नेहमी उपलब्ध असता, प्रत्येक मेसेजचा लगेच रिप्लाय देता, स्वतःच्या महत्त्वाच्या कामाचं वेळापत्रक बिघडून फक्त त्याच्यासाठी वेळ काढता, तेव्हा तुम्ही नकळतपणे स्वतःला कमी लेखता. आणि जी स्त्री स्वतःला कमी लेखते, तिची कदर करण्याची गरज पुरुषाला वाटत नाही. तो तुम्हाला गृहीत धरतो, कारण त्याला माहीत आहे तुम्ही कुठेही जाणार नाही. तो एक पाऊल मागे जरी गेला तरी तुम्ही 10 पाऊल पुढे येऊन त्याला पकडणार आहात. पण ज्या क्षणी तुम्ही त्याला डोक्यावर बसवणं थांबवता, तुमची सर्व ऊर्जा, तुमचा सर्व वेळ स्वतःवर केंद्रित करता, त्या क्षणी हा खेळ पूर्णपणे पलटून जातो. तो तुमच्यातील बदल तात्काळ ओळखतो. त्याला जाणवतं की ज्या लक्षणाची तो नेहमी हक्कदार होता, तो पुरवठा अचानक थांबला आहे. आणि आता त्याला स्वतःला प्रश्न पडतो, याला काय झालं? मी खरंच काहीतरी मौल्यवान गमावलं का? लक्षात ठेवा, पुरुष नेहमी आत्मसन्मान असलेल्या स्त्रीकडे खेचले जातात. ती स्त्री जिला माहीत आहे की तिचा वेळ, तिची ऊर्जा आणि तिचं अस्तित्व अमूल्य आहे. जेव्हा तुम्ही त्याला स्वतःपेक्षा वर ठेवणं सोडता, तेव्हा तुम्ही त्याला शांतपणे एक गोष्ट शिकवता की खरी किंमत तुमची होती. येथे तुम्हाला कठोर होण्याची गरज नाही. मैत्रिणींनो, तुम्हाला फक्त भीक मागणं थांबवायचं आहे. तुमचं लक्ष आता तुमच्या ध्येयावर, तुमच्या कामावर, तुमच्या तंदुरुस्तीवर आणि तुमच्या आर्थिक प्रगतीवर असायला हवं. आणि तुम्ही जसं जसं स्वतःला घडवाल, तसं तसं तुमचं व्यक्तिमत्व आपोआप आकर्षक आणि रहस्यमय बनत जाईल. पुरुष तुमची कदर तेव्हाच करेल जेव्हा तुम्ही स्वतःची कदर करायला सुरुवात कराल. आणि आता आपण या रहस्य
रहस्याच्या दुसऱ्या आणि सर्वात वेदनादायक सत्याकडे वळूया. तुमचा पाठलाग त्यांची तुमच्यातील इच्छा कशी मारून टाकतो. आकर्षण तर्काने किंवा प्रेमाच्या गोड शब्दांनी चालत नाही. मैत्रिणींनो, ते चालतं भावना, प्रवृत्ती आणि आदिम खेचण्यातून. तुम्ही जितका जास्त पाठलाग कराल तितका जास्त तुम्ही स्वतःला इनाम म्हणून नव्हे तर याचना करणारी म्हणून सादर करता. तुम्ही त्याच्या मागे धावायला सुरुवात करताच शक्तीचं संतुलन पूर्णपणे त्याच्या बाजूने झुकतं. तो बनतो इनाम आणि तुम्ही बनता याचक. आकर्षण जिवंत ठेवण्यासाठी तणाव आणि रहस्य आवश्यक असतं. तो पुरुष तुमच्यासाठी थोडा विचार करायला, वाट पाहायला, थोडी अनिश्चितता अनुभवायला हवा. पण तुम्ही जेव्हा 24 तास उपलब्ध राहता तेव्हा तुम्ही हे सर्व रहस्य, सर्व आव्हान संपून टाकता. आता त्याला माहित आहे की तो काहीही करो, तुम्ही नेहमी हजर आहात आणि या जास्त उपलब्धतेमुळे त्याची तुमच्यातील आंतरिक इच्छा मरून जाते. तुम्ही म्हणाल, मी प्रेम दाखवते, त्यात चूक काय? चूक प्रेमात नाही मैत्रिणींनो, चूक आहे गरज दाखवण्यात. जेव्हा तुम्ही पाठलाग करता तेव्हा तुम्ही नकळतपणे त्याला हे सांगत असता की तू माझी गरज आहेस, माझ्याकडे करण्यासारखं दुसरं काही नाही. ही मजबुरी आणि कमजोरी आहे, आकर्षण नाही. पुरुष त्या स्त्रीकडे आकर्षित होतात ज्याला त्याची गरज नसते पण जो त्याच्यासोबत असणं पसंत करतो. जरा त्या शिळीमीचा विचार करा. ती कधीही शिकार असलेल्या प्राण्यांना विनवणी करत नाही. ती आपल्या डोलात चालते आणि तिचं अस्तित्वच आदर निर्माण करतं. स्त्रीनेही असंच असायला हवं. तुमचा पाठलाग त्याच्या आकर्षणाला मारतो पण जेव्हा तुम्ही मागे हटता तेव्हा ती पोकळी त्याला जाणवते आणि त्याच्यात आकर्षण पुन्हा जागृत होतं. म्हणूनच जर तुम्हाला वाटतं की त्याने तुम्हाला हवं तर त्याच्या मागे धावणं बंद करा आणि इथूनच सुरू होते जिज्ञासा आणि नियंत्रणाचा खेळ. तिसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे दूर जाणं किंवा भावनिक अलिप्तता. ज्या क्षणी तुम्ही त्याला तुमच्या आयुष्याच्या केंद्रातून काढून टाकता आणि मागे हटता त्या क्षणी त्याच्या मनात प्रश्नाची मालिका सुरू होते. हिने मला इग्नोर का केलं? हिला आता माझी गरज नाही का? मी खरंच एवढा सहज दुर्लक्षित करण्यासारखा आहे का? मैत्रिणींनो, जोपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी उपलब्ध होता तोपर्यंत नियंत्रण त्याच्या हातात होतं. त्याला माहित होतं की कधी, किती आणि कसं वागायचं. पण तुम्ही दूर जाताच तुम्ही हे नियंत्रण त्याच्या हातून काढून घेता. आता तो अनिश्चित बनतो. ही अनिश्चितता त्याच्या मनात तुम्हाला पुन्हा आणते. त्याला तुम्हाला मिस करण्याची गरज नाही, त्याला फक्त गमावलेला कंट्रोल परत हवा असतो. हे लक्षात ठेवा. अलिप्तता ही त्याला शिक्षा देण्यासाठी नाही, ती तुमच्या आत्मसन्मानाला परत मिळवण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला भावनिकरित्या मागे खेचता तेव्हा तुम्ही त्याला सिद्ध करता की तुम्ही त्याला गमावण्यास घाबरत नाही आणि हाच आत्मविश्वास, हीच ताकद त्याला चुंबकासारखी खेचते. तुम्ही आता ती बिचारी नसता जिला दुर्लक्षित केलं जाऊ शकतं. तुम्ही आता ती मजबूत स्त्री बना ज्याला गमावण्याची भीती त्याला सतावते. तुम्ही अचानक रहस्यमय आणि सहज न मिळणारे बनता आणि या खेळातला सर्वात मोठा फसवणुकीचा मुद्दा म्हणजे त्याचं परत येणं. प्रेमातून नाही तर अहंकारावर आधारित असतं. हे सर्वात कटू सत्य आहे. जेव्हा तो परत येतो आणि गोड शब्दांनी बोलतो तेव्हा बहुतेक स्त्रिया लगेच भावनिक होतात आणि विचार करतात, अखेर त्याला माझ्या प्रेमाची किंमत कळली. पण थांबा, जर खरंच प्रेम होतं तर त्याने तुम्हाला सोडलं का? वास्तव हे आहे की त्याच्या परत येण्यामागे अनेकदा त्याचा अहंकार असतो. जेव्हा तुम्ही पुढे जाता, यशस्वी होता, आनंदी दिसता तेव्हा त्याच्या अहंकाराला थेट आव्हान मिळतं. तो सहन करू शकत नाही की ज्या व्यक्तीला तो त्याच्या नियंत्रणात समजत होता ती त्याच्याशिवाय आनंदी आणि यशस्वी कशी. त्याला तो खात्रीशीर प्रशंसक परत हवा असतो. हे तुम्हाला मिस करणं नसतं, हे फक्त त्याचा इगो इंधन मिळवण्याचा प्रयत्न असतो. अनेक पुरुष आपल्या एक्सला फक्त कक्षेत ठेवतात. अचानक एक हाय मेसेज पाठवून ते फक्त चेक करतात, हे अजूनही माझ्यासाठी वेडी आहे का? हे प्रेम नाही, हे सोय आणि नियंत्रण आहे. शहाणी स्त्री तीच असते जी त्याच्या परत येण्याचं मूळ कारण ओळखते. ती भावनिकरित्या आंधळी होत नाही. ती त्याचं म्हणणं ऐकते पण आपली शक्ती पुन्हा त्याच्या हातात देत नाही, कारण तिला माहित आहे जर खरं प्रेम असतं तर त्याने तेव्हा सोडलं नसतं आणि तुम्ही पाठलाग करणं सोडल्यावरच तो परत आला नसता. शेवटी या संपूर्ण कथेचा निष्कर्ष एकाच वाक्यात आहे, जो स्वतःच्या आयुष्यात पुढे जातो तो नेहमी जिंकतो. तुमचा खरा विजय त्याला परत मिळवण्यात नाही मैत्रिणींनो, तुमचा खरा विजय आहे त्याच्या अनुपस्थितीत. तुम्ही स्वतःला काय बनवता यात. जोपर्यंत तुम्ही भूतकाळात अडकून राहाल, त्याच्या सोशल मीडियावर डोकावत राहाल, तोपर्यंत तुम्ही हरलेले राहाल. पण ज्या क्षणी तुम्ही त्या दुःखाला इंधन बनवून अनुशासन, विकास आणि परिवर्तन या मार्गावर चालायला
सुरुवात करता तेव्हा तुम्ही जिंकता, त्याला वाटत असेल की तुम्ही तुटले असाल. पण तुम्ही जिममध्ये पसीना गाळत असता, त्याला वाटत असेल की तुम्ही रडत असाल. पण तुम्ही नवीन लोकांसोबत हसून आपल्या करिअरच्या योजना आखत असता. 2 वर्षानंतर जेव्हा तो तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्ही ती व्यक्ती नसता जिला त्याने सोडलं होतं. तुम्ही स्वतःला घडवलेली मजबूत, आत्मविश्वासी आणि यशस्वी स्त्री असता. तो तुम्हाला बघून अफसोस करेल कदाचित नाही, पण आता तुम्हाला फरकच पडत नाही, कारण तुम्ही निवडले जाण्याची वाट पाहणारी माणूस नसता, तर स्वतः निवड करणारी स्त्री असता. तुम्ही जिंकता कारण तुम्ही तुमचा वेळ, तुमचं उद्दिष्ट आणि तुमचा आत्मसन्मान परत मिळवला आहे. आणि सर्वात मोठा विजय हा आहे की तुम्ही सिद्ध करता सर्वात मोठा बदल त्याला परत मिळवणार नाही, तर आता त्याची गरज नाही हे जाणून देणं आहे. मैत्रिणींनो, आता वेळ आली आहे की तुम्ही भूतकाळाची कहाणी संपवा आणि एका मोठ्या यशस्वी भविष्याची सुरुवात करा. आता कमेंटमध्ये सांगा तुम्ही आजपासून कोणत्या एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहात ज्यामुळे तुमची ताकद वाढेल. उदाहरणार्थ करिअर, फिटनेस, एखादं नवीन कौशल्य. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.